ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर आपण जाणार आहोत पुण्यातल्या अलका चौक परिसरामध्ये विसर्जन मिरवणुकीतला उत्साह हा शिगेला पोहोचलेला आहे। एक महाकाय अशी विष्णूची मूर्ती सध्या सगळ्यांनाच भुरळ पाडते आहे। या मूर्तीला पाहण्यासाठी या मूर्तीची छबी टिपण्यासाठी सगळ्यांनीच आपले मोबाईलचे कॅमेरे देखील ऑन केलेले आहेत आणि मजल दरमजल करत पुण्यातली ही जी विसर्जन मिरवणूक आहे ही आता हळूहळू पार पडते आहे। खरं तर मानाचे जे 5 गणपती आहेत या 5 गणपतींचं विसर्जन सुरू झाल्यानंतर एक जी मंडळं असतात ती मार्गस्थ होत असतात, क्रमांक दिलेले असतात। या सगळ्या मंडळांना त्या क्रमांकानुसार पुण्यातल्या सगळ्या मिरवणुका पार पडत असतात आणि त्यानंतर आता अलका चौक परिसरामध्ये या सगळ्या मिरवणुका पाहण्यासाठी मोठी गर्दी आलेली आपल्याला पाहायला मिळते। मुंबई आणि पुण्यातली आपण ही दोन दृश्य पाहत आहोत। वेगवेगळ्या अवतारातले जे गणपती बाप्पा आहेत हे देखील आज आपल्याला पाहायला मिळतात, वेगवेगळ्या स्वरूपातले, वेगवेगळ्या आकारातले। खरं तर गणेश म्हटलं की अर्थातच ती विद्येची त्यासोबतच कलांचा अधिपती म्हणून आपण या गणरायाकडे पाहतो। तर लालबागच्या राजाची आपण ही दृश्य पाहतोय। लालबागचा राजा हा देखील मजल दरमजल करत मुंबईकरांना आशीर्वाद देत हळूहळू पुढे जातो आहे। तर तिकडे पुण्यामध्ये ही अशी मोठी विष्णूची मूर्ती सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। अलका चौक परिसरामध्ये सध्या ढोलताशा असेल, लेझिम पथक असेल, या सगळ्या लेझिम पथकांनी देखील सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं होतं। एक महाकाय मोठी रांगोळी जवळपास 100 फुटांची रांगोळी आज अलका चौक परिसरामध्ये काढण्यात आलेली होती। अलका चौक परिसरामध्ये हा गणपती पोहोचल्यानंतर जवळपास शेवटच्या टप्प्यामध्ये पुण्यातल्या मिरवणुका येत असतात। आपण ही 3 दृश्य पाहतो आहोत। 3 दृश्य आहेत, एक आहे मुंबईचं, दुसरं आहे पुण्यातल्या अलका चौकातलं, तर तिसरं आहे नागपूरमधलं।